नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांकडून वारंवार मुद्दा समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली असून भाजप सगळ्यांनाच ऑफर देते, त्यांच्याकडे 80 वर्ष वय झालेले लोक खासदार झालेले आहेत. मात्र कुठंतरी अजितदादा मित्रमंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा पवार साहेबांबद्दल बोलताना त्याला पाठबळ देण्याचं भाजप काम करत आहे, तर दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर पूर्वी काही नेत्यांचा रुबाब आपण पाहत होतो. मात्र काही नेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात 4 मोठे नेते मागील सीटवर दाटीवाटीने बसताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळे कुठेतरी कोणाला 6 जागा कोणाला 8 जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असे चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजपमध्ये हुकुमशाही तर आमच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. 9 कोटी रुपयेचं भूमिपूजन आजच्या दिवशी झालं. खरं तर हे भूमिपूजन 2 वर्षापूर्वीच झालं असतं, पण राजकीय द्वेषातून हे काम स्थगितीमध्ये माझ्या विरोधकांनी टाकलं होतं. पण तरी म्हणतात ना की संतांचं काम कुणी थांबवू शकत नाही. कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला परवानगी मिळाली आणि मग आता हे काम होत आहे. हजारोच्या संख्येने भाविक इथं आले, त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी सहभाग घेतला. भूमिपूजन याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे.